पालघरमधील वाढवण बंदराच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा। वाढवण बंदरासह पालघर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीचीही केली पाहणी। भाव वाढवून घेतला आणि ओमराजेंनी गद्दारी केली। ओमराजेंच्या गद्दारीबद्दल कुणकुण लागली असती तर उमेदवारी देणं टाळलं असतं। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंची टीका। फडणवीस माझ्यासोबत विमानात बसले होते तेव्हा ते हतबल होते। फडणवीस यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे। उद्धव ठाकरेंचं विधान। गडकरी पंतप्रधान झाले असते म्हणून त्यांचे पंख छाटले, ठाकरेंची टीका। मी कर्जमुक्ती केली होती, महायुती सरकार कर्ज माफी देतंय, ठाकरेंची टीका। माफी गुन्हेगारांना दिली जाते, शेतकऱ्यांना नाही। मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, ठाकरेंचा हल्लाबोल। परभणीतील सभेमधून संजय राऊतांची संजय जाधवांवर सडकून टीका। शिव्यांची लाखोली वाहिली, साधला निशाणा। चापटी मारून नाही, तुडवून दाखवणार, राऊतांचा इशारा। तर मोदींना 12 वर्षात विकास सापडला नाही, त्यांना काय विकास सापडणार, राऊतांचा टोला। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं टीईटी पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन। दादा भुसेंच्या बंगल्याऐवजी मंत्री गणेश नाईकांच्या बंगल्याला फासलं काळं। शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्याऐवजी वनमंत्र्यांच्या घरासमोर केली निदर्शनं। सिया गोयल आणि चेतन चौधरीची 9 तासांनी चौकशी संपली। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या रिक्रिएशन वेळी सिया चेतननं समाधानकारक उत्तर दिल्याची पोलिसांची माहिती। उद्या सिया चेतनला कोर्टात करणार हजर। टीईटीचा पेपर 1.5 कोटी रुपयांना विकण्याचा होता कट। मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी चौकशीचे आदेश। तर राज्यात ठिकठिकाणी टीईटी पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन। प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर रोहित शेट्टी यांना आला धमकीचा फोन। तर 20 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी। बिश्नोई टोळीच्या नावे ऑडिओ क्लिपद्वारे देण्यात आली धमकी। पैसे दिले नाही तर थेट रोहित शेट्टी यांनाच लक्ष्य करण्याची धमकी। मुंबईत 30,000 लोकांना होता मारण्याचा प्लॅन। तर रिकाम्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड घालून वाटप। भायखळ्यामध्ये मोहरम मिरवणुकीमधली घटना। आरोपी पेनकिलरच्या नावाखाली वाटत होता विषारी गोळ्या। राज्यात आजपासून 1 जुलै दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा अंदाज। तर 2 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचाही इशारा। जून महिन्यात जाणवला एल निनोचा प्रभाव। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सून झाला सक्रिय। मुंबई गोवा महामार्गावरील वालेपे इथं परिसरामध्ये साचलं पाणी। शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांमध्येही समाधान। मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा तलावानं गाठला तळ। तर तानसा धरणामध्ये अवघा 0.77% पाणीसाठा शिल्लक। 2 दिवसांमध्ये तानसामधून पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्याला जून अखेरीस पावसाची प्रतीक्षा। जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा उरला। गंगापूर धरणातील पाणीसाठा थेट 30%वर आला। पाऊस लांबल्यास आठवड्यातून 2 दिवस पाणी कपात होण्याची शक्यता। व्हेनेझुएलातील भूकंपामधील मृतांचा आकडा वाढून 1400च्याही वर गेला। तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे बचाव कार्यात येत आहेत अडथळे।